ठरलं तर मग उद्याच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत, सचिनने डिओसची फाईल सुभेदारांच्या घरी पाठवलेली असते. तर परत एकदा पुरावे गोळा करण्यासाठी आणि सर्वांना बोलण्यासाठी सचिन सुभेदारांच्या घरी आलेला असतो. सचिन चक्क पेनचा कॅमेरा खिशाला अडकवतो आणि तो सुभेदारांच्या घरी येतो. सचिन विचार करतो, सुभेदार म्हणजेच अर्जुन, तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना रे. मी तुला सांगतो आता पुरावे कसे गोळा करतात, असं म्हणतो आणि चक्क आता पेनचाच त्याने कॅमेरा बनवलेला असतो आणि खिशाला अडकून पुरावे गोळा करण्यासाठी बिचाराहून तो सुभेदारांच्या घरी आलेला असतो, जेणेकरून त्याच्या विरोधामध्ये खूप काही पुरावे गोळा होतील आणि तो निर्दोष सिद्ध होईल. तो सुभेदारांना म्हणतो, मला अस्मिताला कधीच डिवोर्स द्यायचा नव्हता, पण तुम्ही सर्वांनी अस्मिताला भडकवलं आहे आणि माझ्या विरोधात उभा केला आहे, तिला डिवोर्स देण्यासाठी सांगितलं. त्यावर अस्मिता सचिनला म्हणते, मला कोणीच तुला डिवोर्स देण्यासाठी सांगितलं नाही, ही माझी स्वतःची इच्छा आहे, कारण मलाच आता तुझ्यासोबत राहायचं नाही, तू माझ्यासोबत राहण्याचा लायकीचा नाही, त्यामुळे इथून चालता हो. तर सचिन अस्मिताला म्हणतो, हो मला माहीत आहे, कारण तुला आता कोणीतरी दुसऱ्याच आवडत आहे आणि तुला त्याच्यासोबत संसार करायचा आहे. हे ऐकता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर सर्वजण चांगल्याच प्रकारे सचिनला चोप देतात, त्याची खरडपट्टी काढतात आणि त्याची घरातून हक्कलपट्टी करतात. खरं तर हा सचिनचा प्लॅन असतो, कारण सचिनने मोबाईलला कॅमेरा आणलेला असतो आणि सर्व काही तो वधून घेत असतो त्यांच्याकडून, जेणेकरून त्याच्या सर्वांच्या विरोधामध्ये पुरावे त्याच्याकडे गोळा होतील. तर इकडे सायली झोपलेली असते. सायलीला अचानक ती परत एकदा लहान मुलगी दिसते. तर सायली उठते आणि विचार करते, ही मुलगी मला का दिसत आहे, ह्या मुलीचा माझ्याशी काय संबंध आहे. तर सायली कपाटामधून ते लहानपणीच्या त्या मुलीचे, तन्वीचे फोटो काढते आणि फोटो पाहते. सायली विचार करते, हीच तर मुलगी मला सारखी दिसत आहे, या मुलीचा माझा काय संबंध आहे नक्की. आता सायली खूप मोठ्या विचारात पडलेली असते. आता सायली हे शोधून काढणार का तीच खरी तन्वी आहे आणि हे सत्य कधी बाहेर येणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.